बाबासाहेबांनी 6 डिसेंबर 1956 ला जगाचा निरोप घेतला। महापरिनिर्वाण दिनाच्या 2 महिने 6 दिवसांपूर्वी म्हणजे 67 दिवसांपूर्वी ओबीसींसाठीचा एक ऍक्शन प्लॅन, एक रोड मॅप बाबासाहेबांनी आखला होता। त्याची अंमलबजावणी झाली असती तर ओबीसी समाज हा महाराष्ट्रात आणि देशात राज्यकर्ती जमात म्हणून गणला गेला असता। बाबासाहेबांनी आपल्या निधनाच्या आधी ओबीसींसाठी मोठी कमिटमेंट दाखवली होती। ओबीसींना सत्तास्थानी बसवणं हीच बाबासाहेबांची शेवटची इच्छा होती। याबद्दल सविस्तर बोलूयात। बाबासाहेबांना नेहमीच दलित उद्धारकाच्या चौकटीत बसवलं जातं, पण बाबासाहेबांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या 28 वर्षांचा संघर्ष उलगडूयात। नमस्कार, मी हर्षद शेजाळ, तुम्ही पाहताय बेलभंडार। वर्ष 1928 संपूर्ण देश सायमन गो बॅक म्हणून घोषणा देत होता, काळे झेंडे दाखवत होता। गांधी आणि नेहरूंच्या नेतृत्वात संपूर्ण देश एका बाजूला झाला होता आणि दुसऱ्या बाजूला एकटा बॅरिस्टर होता जो सायमन कमिशनची वाट बघत होता। सायमननं भारतात येणं, थांबणं, अभ्यास करणं आणि एक अहवाल बनवणं या बॅरिस्टरसाठी प्रचंड महत्वाचं होतं। या बॅरिस्टरचं नाव B.R. आंबेडकर। ही वेळ अशी होती ज्या वेळेला संपूर्ण देश बाबासाहेबांना या भूमिकेबद्दल देशद्रोही ठरवू शकला असता। अशा वेळी बाबासाहेबांनी ही भूमिका का घेतली होती? कारण सायमन समोर बाबासाहेब दलितांचे, अस्पृश्यांचे आणि मागासवर्गीयांच्या उद्धाराचे मार्ग मांडणार होते। तेव्हाचे मागासवर्गीय म्हणजे आत्ताचे ओबीसी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक समस्या काय आहेत, त्यांना शिक्षणात आणि नोकरीत कसं आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या उद्धाराचा रोड मॅप बाबासाहेब सायमन कमिशन समोर मांडणार होते। सायमन कमिशन भारतात का आलं होतं? कारण भारतीय स्वातंत्र्याचं स्वरूप कसं असेल याची निश्चिती सायमन कमिशन करणार होतं। भारताचं संविधान कसं असेल, भारताच्या संसदेत कशा प्रकारे लोकप्रतिनिधी काम करतील, स्वतंत्र भारताच्या वाटचालीची एकूण आखणी सायमन कमिशनद्वारे होणार होती। त्यामुळं बाबासाहेबांनी ही संधी अजिबात सोडली नाही। सायमन कमिशन म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमधले 7 संसदीय सदस्य भारतात आले होते। त्यांचे अध्यक्ष होते सर जॉन सायमन। यामुळे या कमिशनला सायमन कमिशन असं नाव पडलं होतं। भारतातील जाती अत्याचाराची एकूण सामाजिक स्थिती सायमन कमिशनद्वारे ब्रिटिशांपर्यंत आणि ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचेल आणि अस्पृश्य आणि मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी काम होईल याची खात्री बाबासाहेबांना होती। सायमन कमिशन समोर साक्ष देताना बाबासाहेब म्हणाले, आरक्षण म्हणजे विशेष अधिकार नाही, तर समान संधी मिळण्याचं साधन आहे। हजारो वर्षापासून मागासवर्गीय लोकांना सामाजिक भेदभावामुळे संधी मिळाली नाही, असं बाबासाहेब सायमन समोर म्हणाले। याच सोबतच अनेक संशोधक सांगतात की ओबीसी समाजासाठी म्हणजे तेव्हाच्या मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक आरक्षण असावं, यासाठीची ठाम मागणी 1928 ला बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर केली होती। सप्टेंबर 1928 ला बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर आपलं म्हणणं मांडलं। त्याच्या पूर्वी 1927 ला बाबासाहेबांनी महत्वाची मागणी केली होती। मागासवर्गीयांना शिक्षणात आरक्षण मिळावं ही मागणी तर होतीच, पण मागासवर्गीयांमध्ये शिक्षण वाढावं यासाठी एकूण शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मागास समाजाला आरक्षण असावं याची मागणी बाबासाहेबांनी केली होती। मी पुन्हा सांगतोय, इथं मागास समाज हे फक्त अस्पृश्यांना गृहीत धरून नाही। आता जी ओबीसी आयडेंटिटी आहे त्यावेळी बाबासाहेब यांना बॅकवर्ड क्लास म्हणजे मागास समाज असं म्हणायचे। बाबासाहेबांनी 1928 पासून ओबीसी प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली। 1927 ला ते मुंबई काउन्सिलचे सदस्य झाले होते। यावेळी त्यांनी महारवतन रद्द व्हावं यासाठीचा सुद्धा जोरदार लढा दिला होता। त्यावरती आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ केलाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथं आय बटनावरती तुम्हाला ते पाहता येईल। 1930 ला बाबासाहेब मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते। यावेळी ओबीसींसाठीचा अत्यंत महत्वाचा ठराव त्यांनी आणला। मुंबई प्रांतामध्ये जी काही नोकर भरती केली जाते त्याच्यामध्ये 50% आरक्षण मागास जातींना असावं अशी बाबासाहेबांची ठाम मागणी होती
या 50% अस्पृश्य आणि इतर मागासवर्गीयांचा दोन्हींचा समावेश होता. नोकर भरतीसाठी ज्या 50% जागा बाबासाहेबांना आरक्षित हव्या होत्या त्याच्यामध्ये अस्पृश्यांसहित मागासवर्गीयांना सुद्धा या जागा मिळाव्यात असं बाबासाहेबांची ठाम मागणी होती. वर्ष उजाडलं 1932. पुणे कराराचा प्रयोग झाला, तो फसला. गांधींनी उपोषण केलं आणि बाबासाहेबांना याच्यात अपयश आलं. मात्र यानंतर बाबासाहेबांनी मोठी घोषणा केली. दलित आणि ओबीसींना एकत्रित करून मतदारसंघ मिळावेत याच्यासाठी बाबासाहेबांची आग्रही मागणी होती. ओबीसी समाजाचा राजकीयरित्या उदय व्हावा, ओबीसी समाजाला सुद्धा नेतृत्व मिळावं यासाठीची बाबासाहेबांची कमिटमेंट यातनं दिसून येते. यानंतर अनेक प्रकारे बाबासाहेबांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी काम करायला सुरुवात केली. 1937ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना होते. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानसभेत पोहोचल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली. मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकऱ्यात, म्हणजे फक्त मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 30% स्वतंत्र आरक्षण असावं, ही बाबासाहेबांचीच पहिली मागणी होती. मुंबई प्रांतामधल्या मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 30% आरक्षण मिळावं, ही मागणी बाबासाहेबांनीच केली होती. आता जे 27% आरक्षण महाराष्ट्रात ओबीसींना दिसतंय याचं मूळ बाबासाहेबांच्या त्या मागणीत होतं. यानंतर काळ पलटला आणि वर्ष उजाडलं 1941. बाबासाहेब त्यावेळी संसदेत नव्हते, मुंबई विधिमंडळात होते. त्यावेळेला सुद्धा ओबीसी आयडेंटिफाय व्हावेत, मागास जाती आयडेंटिफाय व्हाव्यात याच्यासाठी आयोग नेमावा, हा सातत्यानं पाठपुरावा बाबासाहेब करत होते. आणि नेहरूंनी 1941 मध्ये ही मागणी मान्य केली होती. 1956ला जो काकासाहेब कालेलकर आयोग गठीत झाला त्यासाठी 1941 पासून 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे 15 वर्षाचे अथक प्रयत्न सुरू होते. ही गोष्ट आपण विसरायला नको. यानंतर 1942ला बाबासाहेब आंबेडकर पोहोचतात संसदेत पोहोचल्यानंतर बाबासाहेबांची खरी कसरत सुरू होते. एका बाजूला संविधान निर्मितीचं काम होतं, दुसऱ्या बाजूला अस्पृश्यता निवारणासाठी मैदानावरची लढाई लढत होते, देशभर दौरे करत होते. सोबतच इतर मागासवर्गीयांचे किंवा मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची पूर्ण जबाबदारी बाबासाहेबांवरती होती. आता तुम्ही म्हणाल की बाबासाहेबांना इतर मागासवर्गीयांसाठी लढायची गरज काय? मागासवर्गीयांचे खासदार नव्हते का? तर होते, कमी संख्येत होते पण होते. पण जे काँग्रेसमध्ये होते ते नेहरू गांधींच्या प्रेमात आंधळे होते आणि जे जनसंघ आणि डाव्या आघाडीत होते त्यांना जात आधारित मुद्द्याला फारसं महत्त्व द्यावं असं कधीच वाटत नव्हतं. त्यामुळं बाबासाहेब संविधान निर्मिती, अस्पृश्यता निवारण आणि मागासवर्गीयांचे न्याय हक्क अबाधित राहावे यासाठीची एकत्रित तारेवरची कसरत करत होते. बाबासाहेबांचे हेच प्रयत्न होते ज्याच्यामुळं संविधानात कलम 340 घालण्यात आलं. म्हणजे एकूण घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर बाबासाहेबांनी संविधानात 340 कलम घातलं. याच कलमाच्या आधारे काकासाहेब कालेलकर आणि पुढे जाऊन मंडल आयोगाची स्थापना झाली. मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, तो स्वीकारला गेला आणि याच मंडल आयोगामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. आज तुम्ही आम्ही जे ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय याचं मूळ बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. संविधान निर्मितीची जी प्रक्रिया होती ती अत्यंत पॅसिव्ह होती अशी नाही. संविधानात कोणकोणत्या जात घटकांना न्याय मिळाला पाहिजे याकडे बाबासाहेबांचं प्रचंड बारीक लक्ष होतं. आणि याच प्रयत्नामुळे बाबासाहेबांनी कलम 340 सोबत कलम 15(4) आणि कलम 16(4) याचा समावेश संविधानात केला. आणि या कलमांमुळे शैक्षणिक आणि सामाजिकरित्या मागास हा शब्द संविधानात अंतर्भूत झाला, ज्याच्याद्वारे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. बाबासाहेब ह्या मतावरती ठाम होते की दलित आणि ओबीसींचं एकत्रित राजकारण उभंच राहिलं पाहिजे. लखनौमध्ये एका सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की ज्या दोन वर्गांच्या गरजा एक समान आहेत ते मात्र भिन्न लढे लढतायत, त्यांनी एकत्र लढलं पाहिजे. ओबीसींना ही भीती वाटते की ते दलितांसोबत गेले, त्यांनी दलितांसोबत राजकारण केलं तर त्यांचा सामाजिक दर्जा ढासळला जाईल आणि दुर्दैवामुळे हे दोन समाज एकत्रित येत नाहीत. बाबासाहेबांनी 1946ला हे भाषण केलं
पण याच्या 10 वर्षानंतरची जी परिस्थिती होती ती प्रचंड बदलली होती. दलित प्लस ओबीसींची ही सोशल इंजिनिअरिंग संपूर्ण देशाचं राजकारण बदलू शकतं हे 1956 येईपर्यंत सिद्ध झालं होतं. 1956ला बाबासाहेबांनी रिपाईची म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. याच्या पूर्वी बाबासाहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करायचे त्याचं नाव होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन. या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी ढळढळीत लिहिलं होतं की मागासवर्गीय जातींच्या उन्नतीसाठी म्हणजे अस्पृश्यांसोबत मागासवर्गीय जातींच्या उन्नतीसाठी काम करणं हे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचं काम असेल आणि वेळ पडली गरज पडली तर मी पक्षाचं नाव बदलून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं नाव बदलून बॅकवर्ड फेडरेशन करेन. मागासवर्गीयांसाठी बाबासाहेबांची काम करण्याची कमिटमेंट काय होती ही या गोष्टीतून लक्षात येते. कारण बाबासाहेब ज्या आयडेंटिटीसाठी शेड्यूल कास्टसाठी लढत होते त्या आयडेंटिटीला सरपास करून त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या पक्षाचं नाव ओबीसींसाठी मागासवर्गीयांसाठी बदलायला तयार होते. बाबासाहेबांना नेहमीच ज्या दलित उद्धारकांच्या चौकटीत जाणीवपूर्वक बसवलं जातं आणि दलित आणि ओबीसी राजकारण उभं राहू नये म्हणून प्रयत्न केले जातात ते हाणून पाडण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेणं, या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं, सामाजिक राजकीय व्यासपीठांवरती वारंवार मांडणं गरजेचं आहे. रिपब्लिकन पक्षाची घोषणा बाबासाहेबांनी केली असली तरी त्याची स्थापना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर झाली. मात्र जेव्हा झाली तेव्हा दलित प्लस ओबीसी समीकरण सुसाट सुटलं. 1957च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 6 खासदार रिपाईचे निवडून आले होते. उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांनी ओबीसी नेत्यांची फळी निर्माण केली होती. बाबासाहेबांमुळेच शिवदयाल सिंह चौरसिया आणि चेदीलाल साठी असे ओबीसी नेते उत्तर प्रदेशात उभे राहिले. आणि लक्षात घ्या की याच दलित प्लस ओबीसी राजकारणाचा जो फॉर्म्युला उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी ठरला त्याच्यामुळेच बसपा सत्तेत आले. ते तर सोडाच, रिपाई त्यावेळेला 1957 ते 67 मध्ये देशातला सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा विरोधी पक्ष होता. याच दलित प्लस ओबीसी राजकारणाची धास्ती काँग्रेसनं घेतली होती आणि रिपाईचे तुकडे तुकडे करायला सुरुवात झाली. 50हून अधिक गटांमध्ये रिपाई विभागली गेली आणि बाबासाहेबांनी सत्ता केंद्री पोहोचण्यासाठी ओबीसी आणि दलितांना जो रोडमॅप दिला होता त्याचा गाशा गुंडाळला गेला. पण 1984ला याच तत्वांवरती चालत मान्यवर कांशीराम यांनी स्थापन केलेली बहुजन समाज पार्टी ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या सत्तास्थानी आली होती. काँग्रेसला या समीकरणाचा प्रचंड धास्ती आणि प्रचंड भीती होती. आपण बोललो की त्यांनी रिपाईचे कसे तुकडे केले. मंडल आयोगासाठी सगळ्यात आग्रही भूमिका ही मान्यवर कांशीराम यांनी घेतली होती. कांशीराम यांचं म्हणणं होतं की जर या देशाची 50% जनता, 50% ओबीसी जर सत्तेबाहेर, राजकारणाबाहेर, सामाजिक विकासाबाहेर राहणार असेल, त्याचा उद्धार होणार नसेल, तो पिचलेला राहणार असेल तर देशाचा विकास कसा होऊ शकतो हा कांशीरामजींचा थेट प्रश्न होता. ओबीसींना आरक्षण मिळावं याच्या विरोधात काँग्रेस होती. याचं एक उदाहरण देतो. वसंतदादा पाटील ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मंडल आयोगाची चर्चा केंद्रात सुरू होती. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जर मंडल आयोगाची चर्चा झाली, त्याचं विधेयक आलं तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन अशी थेट भूमिका वसंत पाटलांनी घेतली होती. केंद्रात जेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली आणि मंडल आयोग लागू झाला, ही दोन्ही सरकारं बिगर काँग्रेसी होती. काँग्रेस मधल्या काळात 10 वर्ष सत्तेत असताना एकदाही त्याने मंडल आयोगावरती ब्र शब्द काढला नव्हता. शेतकरी सक्षम जातींना सोबत घ्यायचं आणि मुस्लिमांमधला फिअर फॅक्टर जागून त्यांना सोबत घ्यायचं आणि उरलेल्या सगळ्यांना फेकून द्यायचं, अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेस पारंपरिक पद्धतीनं करत आली आहे. मंडल आयोगातून ही गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसून येते. मंडल आयोग लागू होऊन ओबीसींना जे आरक्षण मिळालं ते वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांची 100वी जयंती या वर्षी होती. 14 एप्रिल 1990ला बाबासाहेबांच्या जयंतीचं 100वं वर्ष सुरू झालं. याच वर्षी 7 ऑगस्ट 1990ला
मंडल आयोग स्वीकारला गेला. व्ही.पी. सिंग लोकसभेत म्हणाले होते की बाबासाहेबांच्या जयंतीचं हे 100वे वर्ष आहे. मंडल आयोग लागू होणं, ते सुद्धा बाबासाहेबांच्या 100व्या जयंतीला लागू होणं, हे बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या, सामाजिक लोकशाहीच्या स्वप्नाला पूर्तता देण्याच्या दिशेचं पहिलं पाऊल आहे, असं व्ही.पी. सिंह म्हणाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी प्लस दलित प्रयत्न झाले नाहीत. ज्या कांशीरामजींच्या बोटाला धरून महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली, त्यांनी सुद्धा त्यांचं नेतृत्व सुरुवातीच्या काळात धनगर ओरिएंटेडच ठेवलं होतं, किंबहुना धनगर आरक्षणाच्या जात केंद्रीय लढ्याभोवतीच त्यांचं नेतृत्व सीमित होतं. याच्यानंतर जानकरांनी पक्षाच्या धोरणाचा विस्तार आज घडला केलाय. आज ते शेतकऱ्यांसाठी लढतायत. त्यांच्या हातून सुद्धा ओबीसी प्लस दलित राजकारणाची वीण आखली जाते का, याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेण्याच्या पूर्वी, आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी ओबीसी प्लस दलित राजकारणाचा रोडमॅप आखून दिला होता. त्याच्यावरती आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केले. आज घडीला ओबीसी आरक्षणावरती प्रचंड मोठी आरी आली आहे. ती उलथवून लावायची असेल तर संघर्ष करताना सामाजिक चळवळी कशा असाव्यात, स्टेटस को मध्ये, सामाजिक संरचनेमध्ये ओबीसी समाज हा दलित समाजाच्या प्रचंड जवळ असणारा समाज आहे. पण राजकीयरित्या पाहिलं तर ओबीसी समाज आणि दलित समाज याच्यामध्ये दरी असल्याचं दिसतं. ही दरी मिटावी म्हणून सातत्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत आणि याच सोशल इंजिनिअरिंग मधून एक नवं राजकारण उभं राहू शकतं, जे ओबीसींना सत्तास्थानी घेऊन जाईल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय भीम, जय मल्हार.